नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना. तर काय चाललंय भाऊ बहिणीचं, झालं का सर्वांचं जेवण? तर भाऊ बहिणींनो, आज आहे गुरुवार, तर आज आपला उपवास होता. तर आपण उपवास सोडलेला आहे भाऊ बहिणींनो, पण संध्याकाळचं जेवण आता बनवायचं आहे. बघा बाहेर पप्पा काय करतात बघा. इकडं मी गॅसवर डाळ भाजून कालवण टाकलेलं आहे, इकडं भात टाकलेला आहे. तर यांचं काय चाललंय बाबा माझ्या, काय चल रहा है जी बाबू, पतिदेव बाबूजी, क्या चल रहा जी? मला भजीच खाऊ वाटलेलं आहे. काय? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? मग नंतर व्हॉट इज दिस घ्या आणि त्यामध्ये भजी काढा मग खावा. ओके. तर भाऊ बहिणीनं आज काहीच कर्म नाही, डोळं दुखतात ते, मग कांदा चिरून ठेवलाय त्यांनी. भजत तर कसं करतात बाकी, त्यांचं भजत पटलं नाही तर एक नंबर असतं आपल्याकडे. आम्हाला नाही आवडत. भाऊ बहिणीनं ती कांदा चिरलाय त्यांनी, नुसत्या कांद्याचं करायचं तर त्यात हिरवी मिरची, लसूण, फलानं पिस्तानं टाकायला लागले. नुसत्या लसणाचं हिरव्या मिरचीचं असतात भजत, तर हे वेग समजा एकत्रच करतायत. चला अडाणी म्हणल्यानंतर येणारच काय, पण आपलं करणार एकत्र सगळी भेळ मिसळ. अहो ती वेगवेगळं असतात, लसूण हिरवी मिरचीचं भज वेगळं असतात आणि नुसत्या कांद्याचं भज वेगळं असतात. तुम्ही हॉटेलातलं करायचं असल्यावर काय म्हणणं आहे, एकत्र समधी भेळ मिसळ नका ना करू, असं माझं म्हणणं आहे. लसूण हिरवी मिरची बरं असं द्या भाऊ बहिणी नको करू द्या, कसं करायचं ते कसं. तर आबाळ आलाय तुमच्याकडे, पाऊस आहे का सांगा. तिथं पाऊस आहे झिमझिम भाऊ बहिणीनं. मगाशी चांगला झाला बरं का पाऊस, समजा एक आबाळ झालं होतं. त्यात आपली आई वडील गेली भाऊ बहिणीनं घरी, असं वाटलं पावसात भिजली का काय. त्यात भावाचा फोन बी लाग ना, म्हणल्यानंतर मी परत त्याला लावला फोन, तर उचलला होता, तर ती घरी पोचलेले कळलं. तर मग नाही परत टेन्शन घेतलं. आबाळामुळं पाऊस भरपूर होता आणि अकलूजच्या साईडला तर चांगलाच पाऊस तिकडं चालला होता, म्हणून मी आबाळ भरलं होतं ना, वारं सुटलं होतं म्हणल्यानंतर काळजी लागली होती. वडील घरी गाडीवर दोघंच होती, त्यांच्यापाशी नाही मोबाईल ना काय, पण भीती वाटते भाऊ बहिणीनं. मग गेली बघा ती आज. तर आता ही जी व्हिडिओ काढल्यानंतर समधी भाऊ बहीण म्हणतेली योगिता ताईला बघायला गेली नाही का. तर आता या व्हिडिओ काढल्यानंतर म्हणणारच आहे ती बरं का भाऊ बहिणीनं की योगिता ताईला बघायला जाणार होता, काय झालं. तर जाणार तर होतोच भाऊ बहिणीनं, त्यात काय वादच नव्हता. पण विषय असा झाला की आपण थोडं आपली जी काय सांगते तुम्हाला, आपली 5वी वारी होती भाऊ बहिणीनं, आज तिकडं गेलो. योगिता ताईला माहिती आहे, त्यांच्या सासूबाईला पण माहिती होतं, पण भाऊ बहिणीनं त्यांना पण यायचं होतं. पण आता ते दवाखान्यात असल्यामुळे त्यांना बी कुठं हालता येत नाही. त्या खास योगिता ताईसाठी तर ती होत्या वाऱ्या करायच्या, पण ती आपण आपल्या झालेल्या आहेत ना 5 आज 5वी वारी होती म्हणल्यानंतर भाऊ बहिणीनं तिकडं गेलो. तिथूनच 2-2:30 वाजता जे आबाळ जी तिथून मोहरं भरायला लागलं, भरपूर आबाळ भरलं. मग तुम्हाला सांगते परत पाऊस आला, तिथून आई वडील गेली आणि नंतर पाऊस यायला लागला. मग पाऊस यायला लागल्यानंतर कुठं हालायला चान्सच आला नाही. मग कसं काय करायचं, कसं जायचं काय, म्हणून आपलं गेलो नाही, आपलं बसलो घरी. जायचं आहे भाऊ बहिणीनं, जाणं काय हे नाही झालेलं, जायचं तर हेच बघायला त्यांना. तर गेली बघा आई वडील. त्यांचं म्हणणं होतं की मी त्यांच्यासोबत जावं, चल म्हणत होती मला. पण इथं मायरूच्या पप्पाची एकट्याची आपदा, त्यांना खाण्यापिण्याची आपदा होती, त्यांना कोण घालायचं आणि पाणी, म्हणून कुठं हालायला यायला ना काय व्हायना. आणि ही जर कामाला पुढं गेलं, मी नसल्यानंतर महाग काय होईल हिचं टेन्शन व्हायलाच येतं. तुम्हाला सांगते नुसतं इकडं तिकडं गेलं तरी घरादारच्या इटा आणि हिनं हालते त्या, ज्या आम्ही असे लावून घेतलेल्या इटा आहे त्या ना आत्यानी, त्या लगेच इटा हालते त्या बघा मनानेच. आम्ही घरी असल्यानंतर रोज हालत नाही त्या, का पडत सुद्धा नाही कधी. पण आम्ही इथनं हल्लो की लगेचच इटान फिटान पळवापळवीचंच काम आहे भाऊ बहिणीनं इथं. त्यामुळं आणि आपण डोळ्यानं बघितल्यावर बोलता कॅच करता येतं जागेवर, पण असं आपल्या मागं काही गोष्टी त्यांनी केल्यानंतर आपल्याला समजतं का, नाही समजत. म्हणून आपलं नको वाटतं हे घर सोडून जायला. आणि आपण राहते ठिकाणी लय अवघड आहे, काय तुम्हाला सांगायचं नाही, सांगत तेवढंच कमी आहे भाऊ बहिणी. तरी पण काय भाऊ बहीण असते, त्यांना वाटतं की जावं तिकडं, तिकडं जावं. आवं लय लांब कशाला, सासूबाई माझ्या वारल्या तर तुम्हाला सांगते कुठं दुखवटा काढाय सुद्धा मला जायला आलं नाही म्हणतात. कुठं जायचं,
गेली तर मी एकटी नाही जाऊ शकत, गेली तर मायरूच्या पप्पाला बी घेऊन जाणार, कारण की त्यांची पण आई होती. त्यांना पण माझ्यासोबत आलं तर त्यांचा बी तुकवटा निघल, काढावा लागतो तुकवटा असं म्हणते ती. आणि आई म्हणत होती चल की, म्हणत होती सासू वारली तरी आली नाही म्हणजे दुखवटा काढायचा असतो, यायचं असतं, लय नाही पण 1-2 दिवस तर चल म्हणत होती. मी म्हणलं अगं मी गेली आम्ही आलो तर म्हणलं ह्यांचं कसं व्हायचं, तर म्हणलं बघू आली तर म्हणलं आजच्या रात आज येणं उद्याच्याला त्या महागारी भेटून आपली गॅस पण केला बाबा, आपलं रातची रात राहायचं आणि उद्या सकाळ उठून महागारी यायचं असं म्हणलं मी तिला. येईन म्हणलं मला टेन्शन घेऊ म्हणलं, ती चलच म्हणत होती चल, कसं जायचं होतं, नाही गेलो. त्यात पाऊस यायला लागला, पावसामुळे योग्य ताईकडे बी जाता आलं नाही. कितीतरी भाऊ बहीण बोलते ती ही करतात आमटी करतात. आता कालचा व्हिडिओ बघितला भाऊ बहिणीने, त्यांनी लगेच कमेंट केल्या की योग्यता ताईने तुझ्या पोरीला बघितलं. ही अहो होय समजा बरोबर आहे गोष्टी भाऊ बहिणीनो, आम्हाला पण हाय माया, एवढं पण आम्ही माया टाकून दिलेली माणसं नाही, आम्हाला पण माया दया देवानी समजायचा विचारही दिलेला आहे. पण काही गोष्टी अशा असतात भाऊ बहिणींनो, ती समध्या असं वरतून जावं लागत नाही, जायचं म्हणल्यानंतर लय विचार करावा लागतो, निघावं लागतं. आता नुसतं निघालं की निघालं काम नाही आपल्याकडं. आता पहिलं दिवस राहिलं नाही तर गेलं. पहिलं कसं होतं भाऊ बहिणीनं, होती समधी पुढं चाललो तरी महाग न विचार करण्यासारखं होतं. गेलं की आपलं 2-2, 3-3, 4-4 दिवस राहिलं तरी काय वाटत नसायचं. पण आता कुठं जायचं आणि कसं जायचं मागं टाकून सांगा. मस्त तुमच्या गोष्टी पटते त्या आम्हाला, ही होते त्या माया दया कुणाला नसते, समजायला असते. आणि आता आपणच एकमेकाला आहे हे पण कळतं या, आपल्याशिवाय त्यांना कोण आहे, त्यांच्याशिवाय आपल्याला कोण हे पण कळतंय. राहिला विषय त्यांचं नाव घ्यायचं भाऊ बहिणीनं, तर हाय आपलं. त्यांची मी पोस्ट वाचली होती, पोस्ट वाचल्यानंतर भाऊ बहिणीनं नाही नाव घेत, म्हणजे असं जाऊ दे आपलं का, त्यांच्या दुखण्याने त्यांचं दुखणं त्यांना सर नाही भाऊ बहिणीनं, तर काय करायचं या. चांगलं बोलायचं नाही, वाईट बी बोलायचं नाही, आपलंच बोलायचं. राहिल्या विषयात जायचं तर त्यांना जाणारच आहे बघायला, आणि ज्यावेळेस जाईन त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओ येतीलच, तुमच्याबरोबर झाकून लपून ठेवणार आहे. आणि तसं बी आमचा सकाळपासून एक पण व्हिडिओ नव्हता, म्हणलं चला आता बनवावं व्हिडिओ, कारण की आपल्याला ह्याच्याशिवाय आपलं दुसरं काम बी नाही. आता मायरूचं पप्पा तुम्हाला सांगते 2-4 दिवस गेलं कामाला, 2-3 दिवस लागलं होतं त्यांना काम. त्यातनं त्यांनी गॅस भरून आणला, परत झालं कंगाल. गॅस तर 870 रुपयाला झालाय भाऊ बहिणी. आमचा तसला आहे, आमचा फुकाचा गॅस नाही, इंडियन गॅस आहे, 870 वाला. काय पाणी आहे का बाट गार आहे का बघा, मला बाटलीचं टोपा सुद्धा काढणं व्हायला. आज मायरूच्या पप्पाच्या हातचं भज्ज खायचं आहे. तर लय बाय त्यांना हवस आली भज्ज बनवायचं, कधी बनवत नाही तर पण आज बनवायला लागले की मनाने. या बाळाने भरपूर अंग दुखते भाऊ बहिणी, मला तब्येत बरी नसल्यासारखे वाटायला लागले, लय अंगाने हेन दुखायला लागले, कंबर दुखते, या टाक दुखते, तर काय तुम्हाला सांगायचं या, आपदा व्हायला लागली माणसाला, नुसतं अंग नुसतं सण करते, कोणाला सांगायचं. चला देते त्यांना सोडा कुठे शेवा. तर भाऊ बहिणीनं चाललंय त्यांचं बघा, तुम्हाला कळेल पाऊस आहे का नाही. बघा चिरचिर झिम आहे का नाही, पाऊस चालू आहे हो भाऊ बहिणींना. लय आभाळ आलं होतं, इथली लाईट बंद केली, खिडक्या येतात म्हणून दरवाजेची, लाईट बंद केली, दरवाज्यातली लाईट आहे भाऊ बहिणीनं, खिडकं हो किती पाला पडला. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दाखवेन भाऊ बहिणीनं आम्ही इथं हल्लं की काय होतंय आणि काय नाही ते. तर बघू त्याआधी कालवणाचं काय चाललंय ते. डाळ भाजून कढीपत्ता टाकून मस्त अशी कालवण बनवलंय भाऊ बहिणीनं.
त्याला नाही जावं लागणार दोन. मला ते भजी खायचं म्हणल्यानंतर पाऊस पडल्यामुळं भाऊ बहिणीनं त्यांना चवीचं भज्ज खाय वाटल्या जाय जावं त्याला आणायचा त्याला आता आणत्याला मस्त करत्याला भजी. आम्हाला दिलं तर आम्ही बी खाऊ, नाही दिलं तर आम्ही बी जाऊन झोपू, पण आम्ही असं करणार नाही, आम्ही बी खाणार भजी. तर चला भाऊ बहिणी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. घ्या सर्वांनी काळजी.